भक्तीच्या पूजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी माझे दत्त दिगंबर गुरु माझे ब्रह्म विष्णू तोची महेश्वर ब्रह्म विष्णू तोची महेश्वर मन लागो रे लागो रे 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 माझे गुरु भजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी सत्यनामाचा कीर्तनी गुरु सत्यनामाचा कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरुचरणाची ही जोडी गुरुचरणाची ही जोडी मोहमाया बंधन जोडी हे मन लागो रे लागो रे 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 माझे गुरु भजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी गुरु दत्ताच्या चरणी सत्यनामाचा कीर्तनी सत्यनामाचा कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी गुरुजी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. टाळ्या. त्यानंतर मी स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहे. मी स्वागत करण्यासाठी निमंत्रित करतो आमच्या नियोजन समितीचे अध्यक्ष माननीय श्री मनोहररावजी खर्डे, सोबत संतोषरावजी विगे, आमच्या वरुड तालुका ग्रामीण महाराष्ट्र मंडळाचे असलेले महामंत्री माननीय सतीश भाऊ देशमुख यांना विनंती करतो की आपल्या स्वहस्ते आमच्या अंजनगाव तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजरी वादक ज्यांचा आवाज सुमधुर आहे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारातून माणूस घडवण्याचं काम आमचे माननीय श्री संदीपाल महाराज करत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून पुन्हा त्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं. मी माननीय श्री मनोहररावजी खर्डे तसेच आमचे सतीश भाऊ देशमुख, संतोषरावजी विखे तसेच रमेशरावजी पांडव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जाऊन व्यासपीठावर मंचकावर जाऊन माननीय संदीपाल महाराज यांचं स्वागत करावं. काय राजा, स्वागत संपन्न होत आहे.
टाळ्या 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 या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होत आहे. यानंतर मान्य श्री बोरे महाराज साऊथ गुरुदेव गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक असे मानसी बोरे महाराज यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. मी महाराजांना विनंती करतो की आपलं स्वागत करण्यासाठी निमंत्रित करत आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन आपलं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. टाळ्या संतोषरावजी भिगे, रमेशरावजी पांडव आपण सुद्धा वर्ष जावं. मानवरावजी खर्डे नियोजन समितीचे अध्यक्ष, महामंत्री सतीशरावजी देशमुख, वरोळ तालुका ग्रामीण महाराष्ट्र मंडळाचे महामंत्री संतोषरावजी भिगे, रमेशरावजी पांडव आणि म्हणून यांच्या सहजते या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. वेळेचं भान घेऊन आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. 8:32 झालेला आहे. आचारसंहिता चालू आहे. अर्धा तास लागला तर चालत, 10 ते 10:30 झाले तर चालत, त्यात काही वावगं नाही. गुरुदेव ऐशी हो दया, जग का अंधेरा दूर हो, सतधर्म सूरत की प्रभा से दम्भ सारे चूर हो, आध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी, संयोग समता से ही सृष्टि करे हम स्वर्ग की. बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, चक्रधर स्वामी की. आवाज द्या जरा जोरात. कर्मयोगी गाडगे बाबा की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बोलो गोविंद प्रभूंचा, गोपाल कृष्ण भगवान की, बोलो जगतगुरु तुकाराम महाराज की, बाबा साहेब आंबेडकर की. सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. तन मन धन कुर्बान रहेगा. सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन, इसमें सारा तन मन धन कुर्बान रहेगा. इसमें सारा तन मन धन कुर्बान रहेगा. और राष्ट्र संत तुकडोजी महाराजाचा अभंग आहे. काल आदरणीय ताजरुद्दीन महाराजाचं सुंदर कीर्तन झालं इथं. सर्व धनात मोठं धन काय आहे? तुकडोजी महाराज म्हणतात भजन. मी याकरता पूर्ण जीवन जाळलं. आदरणीय भाऊ वैरागी बाबाचं जीवन पाहत, आपण अनेक बाबा लोकांचं जीवन पाहता, पण या बाबाचं जीवन पा कसा. रात्रंदिवस समाजासाठी वेळ, अनेक गावागावात जाऊन चक्रधर स्वामीचा विचार खऱ्या अर्थानं जनमानसात केला पाहिजे. ज्या 12व्या शतकात ज्यांनी भाऊ जात धर्म पंथ संप्रदाय विसरून एक मानवाचा धर्म दिला, अशा त्या चक्रधर स्वामीच्या विचाराचा प्रचार हा गावागावात खेड्यापाड्यात माणसाच्या नसानसात केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून अनेक गावात भाऊ पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला, मानभाऊ पंत भावे मेळावा असा अनेक कार्यक्रम चालते. साऊंडवाले याला आवाज वाढून द्या. होम डेकोरेशन फुल आवाज ठेवा. तुम्ही टेन्शन मत लो, तू मच्छी दिन आने वाले है.
किसी के पण अपने दोनों के हायच. आवाज वाढवा. इस्टेट गेली तर चालीन पण आवाज वाढवा. नाही तर तुमच्यावर गाणं निघालं आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. राष्ट्रसंत मोठं म्हणजे शेर लिहितात. अरे इससे ही मैंने जीवन बनाया. इससे ही मैंने जीवन बनाया. जंगल पहाड़ों में ईश्वर रिझाया. जंगल पहाड़ों में ईश्वर रिझाया. कब तक जगाया जगाएगा. जगाएगा अब तक जगाया जगाएगा. राष्ट्रसंताचं भजन आहे भाऊ. मीठा है बाज खंजरी का आवाज. मेरा मीठा है बाज खंजरी का आवाज. जिसपे सारा जन कुर्बान रहेगा. जिसपे सारा जन कुर्बान रहेगा. मेरा प्यारा घर घर में गाना घर घर में खाना. घर घर में गाना घर घर में गाना. मस्ताना बन कर को दिल को रंगाना. मस्ताना बन करके दिल को रंगाना. अब तक रंगाया रंगाएगा. रंगाएगा अब तक जगाया जगाएगा. मेरा मीठा है बाज खंजरी का आवाज. ये मेरा मीठा है बाज खंजरी का आवाज. इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. सबसे ऊंचा है घर मेरा प्यारा भजन. ऊंचा है घर मेरा प्यारा भजन. इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. इससे ही मैंने जीवन बनाया. इससे ही मैंने जीवन बनाया. और राष्ट्रसंतांनी मोठ्या सुंदर भजनाचं प्रबोधन केलं. आणि भजन म्हणायला वेळ नाही आज. 10 वाजता कार्यक्रम बंद करा लागते. ईशाने ही मुझको सेवा शिकाया. इसने ये मुझको सेवा सिखाया. सब में प्रभु एक अनुभव दिखाया. तब में प्रभु एक अनुभव दिखाया. अब तक राष्ट्रसंताच्या भजनाची शैली होती भाऊ. त्यांनी भजनातून समाजाचं प्रबोधन गीता. अलीकडे भजन कीर्तन प्रबोधन चालत नाही. कीर्तन म्हटलं की लोक थांबत नाही. म्हणून कीर्तनाची पद्धत भाऊ माझे गुरु सप्त खंजिरीचे निर्माते सत्यपाल महाराज यांनी गेल्या 50 वर्षापासून लोकांना हे आगळं वेगळं एक टॉनिक दिलं. या आजी बसून जाय. आजी उशिरा आली पण आली बाई. राष्ट्रसंताचा हा कारण कहता तुकड्या दास बन के दास उनका दास. ऐसा तू बड़ा विश्वास बन के दास उनका दास. इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. सबसे ऊंचा है घर मेरा प्यारा भजन. सबसे ऊंचा है घर मेरा प्यारा भजन. इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. इसमें सारा तन मन कुर्बान रहेगा. बोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. कर्मयोगी गाडगे बाबा की. आवाज दे जरा जोरात. चक्रधर स्वामी की. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तथागत भगवान बुद्धाचा. राम रहीम बाबा
आहे ना. जय म्हणायचं असेल तर बाबा वैरागी बाबा सारख्या बाबाचं म्हणा. त्यांनी आपलं जीवन काढलं भाऊ. तन मन धन सर्व दिलं. तन दिया मन दिया और जो बच गया धन दिया. हे और जो बच गया धन दिया. धन दिया, धन दिया. राष्ट्रसंत आपल्या अभंगातून मोठं सुंदर बोलतात भाऊ. आम्हाला प्रेमाशिवाय प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साध्य काही. साधू संतांच्या विचाराशिवाय तरुण उपाय नाही. मग वारकरी संप्रदायाचा विचार असो, चक्रधर स्वामीचा विचार असो की गुरुदेव स्वामंडळ असो, सर्वांचा मेळ एकच भाऊ. म्हणून आम्हाला तुम्हाला त्या कार्यात आपला प्राण अर्पण करायचा आहे. आणि 10 वाजता कीर्तन बंद करावं लागते. रात्री ताजरुद्दीन महाराज होते, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद इंसान बनेगा. भाऊ आपल्याला तुम्हाला आणि माझी प्रार्थना आहे थोडे पुढे पुढे येऊन जा. आता लोक सुरू झाले येणं. लोक ऐकते पहिले कीर्तन लायकीचं असेल तर चाल, नाही तो झोपरे बाबा. जुनी व्हेरायटी वापरली की लोक तर रिवर्स घेते. आता तर महिला मंडळीचे बचत गटच येऊन राहिले. हा बरं एक कारण आता वेळही म्हणजे 8:30 वाजले, जेवण वगैरे झालं, टीव्हीतले सिरियलही संपले. नाही तर सिरियल लागली की बाया येत नाही ऐकेले. त्या सिरियलने एवढ्या पागल टाकल्या करून बाया, सिरियल अशा खतराव बाई मा नवऱ्याची बायको. काय सिरियल पाहतो बाई? सिरियल पाय तर संभाजीराजाची, सिरियल पाय तर तुकोबारायाची. त्या तुकाराम महाराजांनी आपलं आयुष्य पूर्ण लोकांकरता दिलं. देह देहाचे मंदिर, देह देहाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर हो, आता आत्मा परमेश्वर हो. देह देहाचे मंदिर, देह देहाचे मंदिर, आता आत्मा कमी वेळात सर्व विषय झाले पाहिजेत भाऊ. 30 तारखेपासून हा उत्सव चालू आहे. आज या कार्यक्रमाचं मला सौभाग्य भाऊ. दरवर्षी आदरणीय आमचे बाबा कुठं ना कुठं सेवेचा मौका मला देतात. आपलं वरुड तालुक्यातील सर्व पदाधिकारी ज्यांच्याकडे हे पद आहे त्या सर्व कार्यकर्ता मंडळींना, आयोजक मंडळींना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेरगावून आलेल्या सर्व सतसंगी मंडळींना भाऊ, आपले उपदेशी मंडळी सर्वजण आपण सर्व त्या चक्रधर स्वामीच्या विचाराशी जुळलेल्या, त्यांचा विचार सर्वांना तारणारा होता. संत उद्धारण करती मार्ग सांगती जनाप्रती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत तेच सांगितलं भाऊ. साधू संतांचा विचार आम्हाला तुम्हाला तारणार आहे. कारण या अशा परिस्थितीत हे धकाधकीचं काळ आहे. दिवसेंदिवस वाईट परिस्थिती निर्माण होऊन राहिली. अशा या वाईट परिस्थितीवर आपल्याला जगायचं असेल त्यावर साधू संतांचा विचार म्हणजे उपाय आहे. येणारा काळ मोठा कठीण आहे. अशा कठीण परिस्थितीला सामना करण्याकरता आपल्यातली ताकद निर्माण व्हावी, त्याकरता संतांचा विचार हा आम्हाला बसारे पोरो. लहान लहान झाकणं मला माहिती आहे तुम्ही आपले गिऱ्हाईक का. मी लहान लेकराईसाठी तर कीर्तन करतो. पोट्टे हो तुम्हीच तर बदलले पाहिजे. नाही तर काय म्हातारे बदलून काय फायदा. 70 वर्षाच्या माणसात जर मिलिटरीचा जोश वाढला आणि काय फायदा. नाही मी मिलिटरीच्या भरतीत जातो, फायदा काय. तिकून त्याईनं गोळी मारली तर पुढे तसं खलास होऊन जाईल. आम्हाला गरज आहे तरुणाची. 70व्या वर्षात जर कीर्तन ऐकून दारू सुटली तर काय उपकार. मी म्हणतो ऐकूही नका आणि दारू सोडूही नका. उलट जास्त घ्या, जगाचा निरोप घ्या. ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देव.
नाही तर लोक नाटके करते वयाच्या 60व्या वर्षी म्हणते मी मटण सोडलं. 60 वर्षाचा झाला पिस्तुल्यान मटण सोडलं. मटण नाही सोडलं भाऊ, दात पडले, मटणानं तुला सोडलं. मटणाने विचार केला 1 घंट्याला उठायला खायले. तुकडोजी महाराजाचं प्रमाण आहे, भरी जवानी में तूने, हरी जवानी में तूने किया पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे. हरी जवानी में तूने, हरी जवानी में तूने किया पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारे. चा भंग आहे. आवाज दे जरा जोरात बोला. चक्रधर स्वामींचा. बसून जा शांततेनं, द्याले जशी जागा भेटीन तसंच शटिंग करा आणि थोड्या थोड्या महिला मंडळी पुढे येऊन जा. महिलांना हा चक्रधर स्वामींचा विचार हा सर्व संतांना कसा घेऊन चालणार आहे हे आपल्याला आपल्या भाषेत कुठून देतात आणि ग्रामगीताही तेच सांगते भाऊ. माझाच नव्हे हा विचार सर्व साधू संतांची तळमळ अपार, तेची वर्म कथितो मी. राष्ट्रसंतांनी तेच आम्हाला सांगितलं भाऊ. भक्ती मार्ग शिकवला त्यांनी, परंतु भक्ती करा, आंधळी नका करू. आपल्या भक्तीपासून इतराला त्रास होईल अशी भक्ती नसावी. नाही तर देवाचं नाव घेणं सोडून देवाच्या नावावर खोटे धंदे सुरू. राष्ट्रसंत आपल्या भजनात लिहितात, भजन म्हणजे काय आणि साधू म्हणजे काय. नाही तर मोठं सुंदर वर्णन केलं महाराजानं. अंगिनाई ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावानं साधू होत नाही रे, नाही रे. साधू होत पाणी नाही रे, साधू होत पाणी नाही रे. हे अंगिताई जान म्हणे साधू मला मान, अंगिताई जान म्हणे साधू मला मान. साधू नावानं साधू होत नाही रे, साधू होत पाणी नाही रे, साधू होत पाणी नाही रे. जंगलच्या अस्वलाला मोठ्या मोठ्या सटा, हे जंगलच्या अस्वलाला मोठ्या मोठ्या गटा, पारडी लंगोटी ना त्यागी दिशे मोठा, हे पारधी लंगोटीला जागी दिसे मोठा. गाढवाच्या अंगानही पश्चिमाचा तोटा. साधू नावानं साधू होते, हे अंगिताई जान म्हणे साधू मला मान, अंगिताई जान म्हणे साधू मला मान. साधू नावानं साधू होत नाही रे, साधू होत लंबेत नका जाऊ. लघुत्तम मध्ये गेम बसवा आणि मला या खंजिरीत वाईट व्यसन द्या. हे माझे आमदार ठाकरे साहेबांचं गाव आहे भाऊ. इथं अनेक कॉलेज, कृषी शाळा, अनेक विचारवंत मंडळी आहे. याला खालच्याला दाबू नका साऊंडवाले. ओम डेकोरेशन, खालच्याचा आवाज फुल ठेवा, आवाजात कमतरता करू नका, लोडच नका घेऊ तुम्ही. आपल्या दोघांचे कीर्तन संपल्यावर पैसे पकेलात ना. हे मेले बिचारे हरभऱ्याचं रक्षण करता करता शेतकरी कैचीत पडले, परंतु भाऊ तुमचंही जीवन उज्ज्वल होईल. आणि चिंतनात जीवन जगू नका, फ्रेश मूड मध्ये राहा. कोण कधी मरणार सांगता येणार नाही, समजलंय. मरणानं कोणाला सोडलं. आपण पाहिलं गोव्याचे मुख्यमंत्री गेले, आता वयाच्या 63व्या वर्षात मुख्यमंत्री गेले. पंतप्रधान गेले मागे अटल बिहारी साहेब. डॉक्टर अब्दुल कलाम साहेब गेले. कोणाला सोडलं मरणानं. एवढंच नाही तर या देशाची ती हिरोईन गेली श्रीदेवी बाई. समजली आजी. श्रीदेवी मेली, टपात पडली मेली. आजी मेली श्रीदेवी. तुला माहित नाही का श्रीदेवी मेली, टपात पडली मेली. बरं श्रीदेवी मेली दुबईला, टेन्शन आपले. बरं ते टपात पडली मेली. आजी तर टाकीत पडते तर मरत नाही. खेड्यातली जत्रा आहे भाऊ आपण सर्व लोक. अरे आयुष्य असं जगा खुशीत. तुम्हाला आम्हाला कोणाला मरणानं सोडलं. मरणार आहो आपण भाऊ, मरणार आहोत सगळे. मी जाणार आहो. समजले. हेडो शूटिंग वाले तुमचाही नंबर लागेल, माही नंबर लागेल, साऊंड वाल्याचाही लागेल.
एका गावात एक म्हातारी बुडी उभी राहिली, मी वाचली म्हणे. म्हटलं तू कशी काय वाचली? तेव्हा म्हटलं म्हणे या गावातले सगळे जाणार, साऊंडवालाही जाणार, कीर्तनवालाही जाणार. म्हटलं तू वाचली कशी? अबे म्हणे मी या गावातली नव्हे ना म्हणे. म्हटलं आजी मरण येणार. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा, घर के बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. कल तेरी बारी तर आज मेरी बारी आहे. एक ना एक दिवस सर्वांना मरण आहे बाबा. म्हणून कार्यरूपानं आजरा मरा. म्हणून आदरणीय आमचे वैरागी बाबा या कार्यक्रमाचं काय आयोजन करतात? जनमानसाचा विचार केला पाहिजे. ज्या चक्रधर स्वामींनी बाहो जातीय निर्मूलन, पंत निर्मूलन केलं. सर्व जातीची लोकर चक्रधर स्वामीकडे राहायचे. आजही अनेक असे आश्रम आहेत चक्रधर स्वामीच्या विचाराचे की तिथं सर्व जातीचे लोक राहतात. जालना जिल्ह्यात शहागड आहे. शहागडला मुस्लिम समाजाचा माणूस आश्रमात आहे. समजलं? शहागड. अरे केवढा मोठा हा विशाल अंतकरण होतं बाहो चक्रधर स्वामींच्या विचाराचं. आम्हाला परिवर्तनवादी विचाराची गरज आहे. आणि त्यांना त्यांच्या डोक्यात जात धर्म पंथ कधी नव्हता. प्राण्यांची हत्या थांबवली. हे प्राणी देवाला कापू नका. एका प्राण्याची जरी हत्या झाली तर पाप होते. आणि आम्ही तर अलीकडे आता तर या मतदानाच्या पिरियडात कितीकच बकरे कापल्या जातात. आणि काही काही लोक चालला का रे? ओय 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 तुम तो ठहरे परहेज, खबरदार उठशील तर 10 वाजेपर्यंत. जास्त अर्जंट आली तर जागीच गेम बसो. रामदेव बाबा योगासन कर पण उठू नको. आणि मी तुम्हाला हसत ठेवतो, खुश राहा पोट्टो. तुम्ही खुश राहा. तुम्ही हसले की मजा येते. तुमच्यावरच कीर्तन आहे. मी तुमच्यातला एक मी की महाराज आहो का बे 38 वर्षाचं पोट्ट. बसता बसता गेम बसून गेला. माझे गुरु सत्यवाल महाराज यांच्यामुळे संदीपालचं कीर्तन सुरू झालं. परंतु मनोरंजनासाठी कीर्तन नाही बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या तरण्यवान तरुण पोरांच्या पायाची शपथ घेतो. आपल्या भरवशावर जगणं शिका. स्वतःच्या पायावर उभे राहा. जसे साऊंड डेकोरेशन वाले कोण्या गावचे आपण? राजुरा बाजार. धन्यवाद देतो तुम्हाला. मरेपर्यंत फेल नाही होणार. उद्योगाची कास तुमच्या डोक्यात आहे. उद्योग कळला तुम्हाला. जे जे उद्योगाचे आला नांदी आहेत ती जिंदगीत फेल होत नाही. दुसरे आपले हेडो शूटिंग वाले तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्या तिघांची युतीच आहे. आपले पकेलच आहे. हे मेले बिचारे कापसातले मच्छर खाऊ खाऊ. पण दुनिया चालवणारे शेतकरी आहेत. या देशाची पोशिंदा आहेत ते. क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है, उसमें झूठी जलाती न भूले, साफ दिल का वो प्यारा रहो है, उनके झंडे में जुदाई मनाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. जब किसानों की देखो भलाई भलाई, जब किसानों की देखो भलाई भलाई, मैंने खुशियाँ. लंब्यात नखाचो. भारत माता की, गाडगे बाबा की, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मी एकटा काही करत नाही भाऊ. हा आमचा पुरा संच आहे. पेटीवादक आहे गणेश पिसाट. अण्णावी मोठे विचित्र. हे आहेत आमचे मित्र तबला वादक मुन्ना सोनोने. मुन्ना लहान आहे मुन्ना. 2 लेकराचा बाप आहे तरी मुन्नाच आहे. हे चांबट भाऊ. याचं नाव चांबट आहे. ढिले पडले की शकत जा बाजून स्टो आहे त्याचे. हे जुनं पाशिंग आहे आमचं. सीताराम भाऊ सोळंके MS 27. इंजन महिंद्राच आहे.
भजनात पुढे तल्ली नाहीत ते अभंग चांगले म्हणतात आणि दोन महापुरुष बसेल आहेत बघ हे आदरणीय घाटोळ दादा आणि भोरे महाराज ज्यांचा अख्खा महाराष्ट्रात भाऊ कीर्तनाच्या माध्यमात नाव गाजलेलं आहे आपल्या साहूरचे आहेत साहूर धाडी साहूरचे आमचे आदरणीय भोरे महाराज ज्यांच्या गावात मी आताच नुकता जाऊन आलो 2-3 महिन्याआधी त्यांच्या इथं अनेक कलाकार मंडळी आहेत भाऊ एक पिटी वादक होते पुरीजी गिरी आणि एक पुरी महाराज होते भाऊ ज्यांनी तुकडोजी महाराजाचा अभंग लिहिला मोठं सुंदर भजन लिहिलं होतं भाऊ त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर पुरीने म्हणून आम्हाला त्या साधू संतांच्या विचाराची गरज आहे की सुन के तुम्हारी बानी आवाज खंजरी का लय गजब भजन लिहिलं पुरी महाराजांनी कहता है दासा पुरी पुरी ओ कीर्ति अमर तुम्हारी सेवा के बदले तुमने पर लगा अहो ज्या साधू संतांचा विचार आम्हाला तुम्हाला जागवला त्यांनी रात्रंदिवस समाजाची तळमळ होती त्यांना की कहता है दास पुरी 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 कीर्ति अमर तुम्हारी सतधर्म को बढ़ाने सतधर्म को बढ़ाने अवतार तोलिया था ओ आवाज खंजरी का भारत माता की गाडगे बाबा की मला हातुर्णा गाव याच्यासाठी आवडलं सुंदर गाव आहे तुमचं हातुर्णा भाऊ निर्वेशनी आहे या गावात कोणी दारू नाही पेत अजिबात दारूला कोणी हात नाही लावत बाय म्हणत असतील तुला काय माहित आहे रे पोरा तू आजच आला रे हे जनरेटर लय जवळ झाला हे थोडंसं लांब पाहिजे होत याच्यानं काही सुसून नाही राहिलं साऊंडवाले कोशिश होईन तपा थोडा याला लांब लोटा आणि काम नशील तर बंद करा काम नशील तर बंद करा ना ते सेटिंग म्हणजे त्याचा आवाज थोडासा कमी करा बोलो गाडगे बाबा की राष्ट्र संत तुकडोजी महाराज की चक्रधर स्वामी की गोविंद प्रभूंचा प्रभू दत्तात्रय भगवान की गोपाल कृष्ण भगवान की बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा दारू पिऊन रोडवर पडणाऱ्या आपल्या बापाचा गोट्टे थांबले त्यांनी विचार केला आपल्या बापानं कोणते तीर मारले आणि पाया लागतो पेणारे असतील तर आजपासून शपथ आहे तुम्हाला त्या दारूपायी अनेक मायमावल्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली ज्या दारूपायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्या दारूला लाथ महाराज त्या बाहो पंचक्रोशीतील परिसरातील मंडळी पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यान आलेल्या मायबापांना माझी प्रार्थना आपण चक्रधराची शपथ दारू नका पिऊ वाईट व्यसन नका करू ज्या दारूच्या पायी अनेक माय मावल्या विधवा होऊन राहिल्या अनेक मावल्यांचा कुंकुपुष्याचा कार्यक्रम दारू करते पण बाया हो तुम्ही ती क्रांती करू शकता नवऱ्याची दारूही बंद करू शकता एवढ्या कलाकार तुम्ही जर मनावर घेतलं बाया हो तर काही करू शकता मनावर घ्यावर आहे तुम्ही जर डोक्यात घेतलं ना तर काही करू शकता तुम्ही नसत्या तर साधू संत जन्माला आले नसते तुम्ही नसत्या तर ऋषी मुनी जन्माला आले नसते तुम्ही नसते मावल्यांनो तर इतिहास घडला नसता आणि तुम्ही नसत्या माय बहिणी हो तो रामायण घडलं नसतं राम वनवासात गेले नसते आणि तुम्ही नसत्या माय मावले हो ते एका घराचे 4 घर झाले नसते एका रात्रीत घर फोडतो बाई तू कोणता मलम वापरतो काय सांगो बाई हो एका घराचे 2 घर करावतो तुम्हीच कराव बापा तुझ्या मनात आलं ना तर तुला कलाकार आहेस अशी नवऱ्याची दारू बंद करू शकतो तू कलाकार तुम्ही माणूस किती मोठा असो पण तुमच्या पुढे तो काय सांगू तुले पहलवानाचा पहलवान मावा पैलवानाचा पैलवान बायको पुढे का पोरगा बैलाचा बैल झाला
काही बाया म्हणत असतील माघारातली गोट सांगते हो बाई हा. मै घरदार माई कमाई. खबरदार पुढे जा संत. कमी टाइमात ग्रामगीता चक्रधरांचा विचार कृष्ण लीला आम्हाला वाहो. साधू संतांचा विचार कळला पाहिजे आणि जीवनात त्याग ठेवा. कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य त्यांनी आपलं जीवन त्यागात जगले भाऊ. माणूस पैशानं मोठा होत नाही, माणूस कर्मानं कार्यानं मोठा होते. माणूस जन्माला आला कुठं हे महत्वाचं नाही, जन्मून केलं काय. नाही तर लोक म्हणते 120 वर्षाचा म्हातारा होऊन मेला, फायदा काय. दुसऱ्याच्या कामी नाही आला, फायदा काय. त्यापेक्षा 60-60चे 2 पुरले पण चांगले पुरले. कमी जगा पण चांगलं जगा. नाही तर लोक म्हणते बा 120 वर्षाचा म्हातारा फालतू ठेवला तो, जागा गुंतून पाळली तुम्ही. एवढ्या टाइमात तर 2 वाचवत होते. आयुष्य कमी दिवसाचं आहे. आयुष्यात चांगलं जगा आणि साधू संतांच्या विचाराशी कव्हरेज मध्ये राहा. माय माऊल्या हो, नवऱ्याची दारू बंद करण्याची ताकद तुमच्यात आहे. त्याला गोड बोलून सांगा कारभारी पेन चांगलं नाही. ऐकत नशील तर घरी ने. दोन्ही खिडक्या दरवाजा बंद करा. एका हातात मोठी काळी घ्या. टीव्हीचा आवाज वाढून द्या. पोराले संग ठेवा, पोरीले दरवाजात ठेवा. आणि इकडे तिकडे बा आपल्याकडे कोणी पाहिजे काय. नशीन पाहिजे तर दणके देणं सुरू करा. मारताना महत्वाची सूचना, त्यानं कमी घेतली त्या दिवशी मारू नको. तो उलटा शिरजोर होईल बरं. पण तू तर दयाळू मयाळू कृपाळू पेला तरी वाट पाहतो. झाल्या पिली कांदा करुण सिंगाचा वाट बघाते मी. येणार बेवडा. एवढा गायच्या आवडते दारूवालीचा विशेष आहे. पेतेचा अर्धी पण फुल गर्दी. तुमच्या गावात कोणी पेत नाही म्हणून माहित नाही. तुमचं गाव निर्वेशनी आहे. आता मतदानाच्या सांगता येत नाही. येणारे फुल मोसमात. काही जण तर 7-8 महिन्याचा पॅक जमा करून ठेवतो घरी. बरोबर बाप या पुढाऱ्या संघ, पोरगा त्या पुढाऱ्या संघ, दोघंही बापले का पांढऱ्याला गोष्टी करायला तयार. बाप या पांढऱ्याला गोष्टी करते नाही. शीट येते ना, शीट येते शीट. पोरगा ते तिकडल्या पांढऱ्याला सांगते नाही शीट पडली. आणि समजा शीट पडणार म्हणणाऱ्याची आली, हाच अधिक शीट पडणार म्हणते. मी तो माणूस तुम्हाला शीट त्या भागात पडते. काही लोक भयानकच विचित्र पिस आहेत. आणि या मतदानाची भयानक वेळ लागेल लोक. अहो कामापुरतं ठेवा वेळ. शिटा पडणाऱ्याच्या शिटा पडते. टेन्शन फालतूच लोक येते. शीट कशी पडली, शीट पडली कशी. पडू दे ना भाऊ. वावरात गांजर गवत कसं वाढलं हे पाय पहिले. शेतीचं नको टेन्शन घेऊ. मतदान हे दुधारी तलवार आहे. ग्रामगीतेत वर्णन केलं आणि पोहाळ्यातून सांगितलं तुकडोजी महाराजांना. वा सावधान लोक हो, वा सावधान लोक हो. लोकशाहीचा भाऊ. मत हे दुधारी तलवार. तिचा करावा वापर भरभरून, नाही तर होईल तुमच्यावर वार. राष्ट्रसंतानं पोहाळ्यात लिहिलं भाऊ. तुम्हाला आम्हाला सावधान केलं. कीर्तन मनोरंजनासाठी, टाइमपास करण्यासाठी नाही, लोक प्रबोधनाचा विचार आहे. देशाचा राजा मिळवणं तुमच्या हातात आहे. आपण त्या भानगडीत जाऊ नये. मला या खंजिरीत वाईट व्यसनाच्या, तरुण पिढी व्यसनाच्या अधीन गेली रे. लहान लेकरं दारू पिऊन राहिले. ज्या झाकणेले काही समजत नाही ते पोट्टे दारूच्या अधीन गेले. बरोबर दारूवाले असे खतरा पिस ते तर कमी फुल मावल. त्यानं ती प्रतिज्ञा बदलवली. ती प्रतिज्ञा आहे ना, भारत माझा देश आहे. सारे भारतीय
माझे बांधव आहे. पण पेणारे बेवडे काय म्हणते बार माझा देश आहे. सारे बेवडे माझे बांधव आहे. माझ्या ब्रँडवर माझे प्रेम आहे. बार मधील सर्व प्रकारच्या अल्कोहोलचा मला अभिमान आहे. बार मधील आनंदाने व विविधतेने डोलणाऱ्या बेवड्यांचा सदैव मी मान ठेवेन. माझा बार आणि माझी दारू यातच माझे सौख्य समावले. जय दारून पॅक मारू बापे दारू. आणि बाया हो, ही दारू तुम्ही बंद करू शकता. त्याला गोड बोलून सांगा. आणि लहान लहान पोरांना बोलायला दारू प्यायची का? कोणाला बोलायला दारू प्यायची का? दारू बंद झाली पाहिजे ना. मग सांग ना तुझ्या बापाले फुकटची पेनं बंद करणं म्हणा. हसत राहा, खुश राहा. नाही तर लोक हसतही नाही. तुम्ही कधी पा मरेलच असते. चालणारी कीर्तनात तब्येत बरोबर नाही ना. अरे अर्धा घंट्यात ऐक, तब्येत बरोबर नाही. अरे थोडा वेळ तर बस, तब्येत बरोबर नाही. अरे मरत कधी हे तर सांग. तुम्हाला आम्हाला जाणं आहे बाबा. मरणानं कोणाला शोल्डर आहे हो. मरण येणार, परंतु मरण कसं असलं पाहिजे. मरणही तुमच्या समोर झुकलं पाहिजे. विधाता मृत्यू हो ऐशी. हजारो लोक रोथे थे. समाजासाठी वेळ द्या, जनतेसाठी जटा. सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा विचार, चक्रधर स्वामीचा विचार, ज्या चक्रधरांनी गुजरात मध्ये हा विचार ज्यांनी गुजरात मध्ये जन्माला आणला आणि पूर्ण भारत देशात हा विचार पेरला. आणि त्यांचं काम वैरागी बाबा खेड्या पाड्यात प्रत्येक माणसाच्या घरात जाऊन हा विचार देण्याचं काम करतात. ज्यांचं या कार्याकरता सहकार्य आहे, मी त्यांना धन्यवाद देतो. कारण माणूस दिल्यानं मोठा होते. नाही तर आम्ही पाहतो अलीकडे देण्याची भावनाच राहिली नाही. अरे दारूवाले कळलं, दारूवाले एकामेकाने उष्टा ग्लास असला तर इसळत नाही. ते संघटना ठेवतात. त्याच्यातला एकही थेंब नाही वाया गेला पाहिजे म्हणते. किती देण्याची भावना आहे त्यांची. तुमच्या गावात तर कोणी पेतच नाही म्हणा. हे तर गाव 100% निर्व्यसनी आहे. बाया म्हणतीन याचं कीर्तन झाल्यावर गच्ची दाबतो बाई. हा मगापासून भादर करून राहिला. याला काय सांगू. पण बाया हो, तुम्ही क्रांतीचं पाऊल उचला. तुम्ही जगत जननिया. तुम्ही जिजामाता शिवाजी महाराजाला जन्माला आणणाऱ्या. चिंगारी पेटते त्याला आग बनतात. संगीतातल्या चालीला राग बनतात. जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग बनतात. मुठभर मावळ घेऊन लाखोंना एकत्रित करणाऱ्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. जिजाऊचा वाघ म्हणतात. त्या जिजाऊच्या वाघाला जन्माला आणणारी तू जिजाबाई आहेस. शिवाजी राजाची आई आहेस तू जिजामाता. देखो रे देखो, देखो रे देखो बजाया उसने. देखो रे देखो बजाया उसने. जिजामातेनं गर्भवती असताना शिवाजी राजावर ते संस्कार दिले. समजलं. जिजामाता गर्भवती होती. जिजामातेला डोहाळे लागले. आणि जिजाबाईला विचारलं डोहाळे लागताना, 7व्या महिनी बाई तुम्हाला काय खा वाटते, काय पा वाटते, कुठे जा वाटते. तर जिजामाता गर्भवती असताना बोलली म्हणे घोड्यावर बसून तलवार चाला वाटते. या महाराष्ट्राच्या मातीसाठी हा खनकर राजा जन्माला आणला. आणि तुम्ही हाताच्या बाहेर विचारा गर्भवती असताना, बाई तुम्हाला काय खा वाटते. आपली बाई म्हणती चुलीतली राखुंडी खा वाटते. काय राखुंडी खाय लेकर जन्माला आणतो. असा मांग भगतसिंग, असा मांग सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. असा मांग बाबासाहेब आंबेडकर. असा मांग चक्रधर स्वामी. असा मांग गाडगे बाबा तुकडोजी महाराज की ज्यांनी आयुष्यभर लोकांसाठी वेळ दिला. चालला काय रे हो मोठ्या बॉडीवाला. तुझी तब्येत जरा पाहून आनंद वाटून राहिला. आणि ते 1 साईड मारेल आहे त्यानं. 1 साईड. या कटिंग नाही मोठे मोठे वागल केले. कोणत्याच साईड आणलेलं काही नाही. ते 1 साईड. कोणत्या पोट्टेची 2 साईड. काही पोट्टेने ते कोंबळा कट आणलो. कोंबळा ते असं वरचं खालचं कापते आणि वरचं असं मेंढरा सारखं. ते मेंढरू कोटो आहे. मेंढरू बरं निरा पोरईलेच म्हणून फायदा नाही. पोरीला त्या
कोरीच्या भांगात तर पुरे वाफेच पाडेल आहे, वाफे. लसणाचा वाफा साईडनं, मेथीचा बाजू, लंबा साठ गव्हाची पट्टी. मी तुम्हाला हसवतो यासाठी हसणं व्यायाम आहे. खुश राहा. आणि या कार्यक्रमाची वर्गणी बाकी चिंता आणून द्या. काही नाही सोबत येणार, परमार्थ करा. अरे हरे देश में तू, हरे देश में तू तेरे नाम आने जो तू एक ही है. गोदेव स्वामंडळ असो, चक्रधर स्वामी असो, राधा स्वामी सत्संग असो, वारकरी संप्रदाय असो, या बुद्ध वंदना असो, सर्व एक आहे भाऊ. ये सागर से उठा बादल बनके, बादल से पटा जल हो करके, फिर नहर बना नदियाँ गहरी, तेरे बिन प्रकार तू एक काय गजब उडाला गेला महाराजांनी भाऊ. आम्हाला साधू संत अजरामर देणारे विचार आहेत त्यांचे भाऊ. आज लोकांनी रेकॉर्ड ब्रेक केलं, पेंडाल भरून बाहेर उभे आहेत. मला आनंद झाला. काय भराय थांबणं, गडबड नको करू ना, तुले सैराट पर्यंत नेतो ना. पेंडाल मध्ये असलेल्यांना थोडस सांभाळा लागते रे बाळा. आपण बाहेर नाही मोकळ्यात. लहान लहान लेकरो मला माहिती आहे, तुम्ही पागल व्हायला कुठे कीर्तनात बसत नाही ना दादा. जुनी व्हेरायटी वापरली की तर थांबतच नाही. रामकृष्ण हरीन 10 मिनिटात पाहिल्याशी माय घरी. मी एक वेळा जुनी व्हेरायटी वापरून पाहिली, तिघ उरले हो तिघ. मी विचारलं कीर्तन कसं वाटलं, म्हणे आपण ऐकलं नाही. म्हटलं थांबले कसे, म्हणे लाऊड स्पीकर आमचा आहे. मी दुसऱ्याला विचारलं तुम्ही कसे काय बसले, तो म्हणे मी पाहून राहिलो. म्हणे तुम्हाला आणलो कोण होतो. काय कीर्तनाचा भजनाचा कंटाळा आला, संतांच्या विचाराचा कंटाळा आला. आणि नवीन नवीन हिरोनं जशी ऍक्शन केली तसे ऍक्शन पुट्टे करून राहिले. वाईट व्यसनाचा जास्त छंद लागला. हे दारू, बिरी, तंबाखू, गुटखा, खर्रा, काय ते खतरा गोट्टे तंबाखावाले. तुका म्हणे अर्जुना, खावी तंबाखू चुना, तो भक्त म्हणावा जुना. हाय रे तंबाखू चुना. 2 पोरं रोडवर गोष्टी करू राहिले, म्हणे इतिहास घडला. असं वाटे तंबाखात घडला. ते तंबाखातलं कसरं फेकत नाही. पोरं जाडं जाडं भगतसिंग गेले म्हणे देशासाठी. सुखदेव, सुभाषचंद्र बोस पताच लागला. शेवटी महात्मा गांधी आले. मग आली चुन्याची पुडी. मग चळवळ सुरू झाली. जब चळवळ रंगली, रंगता रंगता इंग्रजांच्या लक्षात आलं. इंग्रज पळाले, भारत स्वतंत्र झाला. वाबे तंबाखू आणि तो गुटखा असा जन्माला आला. सगळ्यात पहिले माणिकचंद जन्म घेतला. तो म्हणे मी काय ब्रह्मचारी राहू. मग त्यानं लग्न केलं विमल सोबत. त्या दोघांचं प्रेम झालं. तेव्हा हनीमून कुठं, गोवा. ते गोवा पुढे आली गोवा. ते म्हणे एखादा मुलगा पाहिजे. त्याला मुलगा झाला एक धमाल. ते म्हणे मुलगी पाहिजे सीता. काय लहान लहान पोरं गुटखा तंबाखू खर्रे खाता. या सतसंगात या. वाईट व्यसनाचा नायनाट करा. संत विचाराशी रूप व्हा. अरे तुम्ही त्याची बना, तो तुमच्या बनते. त्या देवाची बना. गाडगे बाबा रात्रंदिवस लोकांना जागवत राहिले. आणि माणूस एकही वर्ग नाही शिकला. गाडगे बाबा फाट्याल कपडे घातले जीवनभर. नाही तर काही काही महाराज लोक इस्त्रीचे कपडे घालत. पण 4 वर्षापासून जैलात आहे बाबा. समजले. तुमचं नाव विद्यापीठाले. अडाणी माणूस एकही वर्ग नाही शिकले. लागले गाडगे बाबा तर घेऊन जा. 150 रुपयात आहे. फोटो लागला कोणाला 150 आहे. तुम्हाला 150 ऐकतो आज. तुम्ही मला सांग तू काय माझी किंमत करते. रात्रंदिवस लोकांना सांगत शिकवा मुलींना शाळा. शिक्षण हा तिसरा डोळा. शिकवा मुलींना शाळा. शिक्षण हा तिसरा डोळा.
बंद करा आणि हे दारूला लात मारा आजपासनं आणि लेकरीवर संस्कार द्या. पोट्यो बोलायचा भारत माता की, गाडगे बाबा की. आई वडिलाची सेवा करायची ना, लग्नापर्यंतच ना. हाव म्हणणारा बरोबर बोलला. ज्यानं हाव म्हटलं तो उभा राहा. पुस्तक घे, ये लवकर. हाव म्हणणारा पुस्तक घे. हाव म्हणणारा ये लवकर. आई वडिलाची सेवा करायची ना, वडील बोला पोरो करायची ना, लग्नापर्यंतच ना. हे रे हे आलं ना कनी. काय कशी हुशार लेकर आहेत. हातुरण्याचा आवाज काय. धन्यवाद. माईक मध्ये बोल बाळा. काय नाव तुझं. मी म्हणतो तेवढं बोल. व्हॉट इज युअर नेम. ध्रुव दिनेश विठ्ठले. फक्त नाव सांग. ध्रुव. हा रूप. रूप. काय का तुझं नावही मोठं गजब आहे. रूप तुझे गणेशाचे गजब आहे वेगळं. धन्यवाद देतो मला. रूप कोण्या गावचा. माईकच्या जवळ बोल ना थोडासा. हातुर्ना. हातुरना. आई वडिलाची सेवा करायची ना. हो. माईक असा जवळ धरणा. सकाळ बोल नको. धड उभा राहा पद्धतशीर. धड उभा राहा सावधान असते. आई वडिलाची सेवा करायची हो. लग्नापर्यंतच. हा. बरोबर. चुकलं काय पहिले म्हणजे पहा काय फौजदारी गुन्हा होईल त्याच्या अंगावर. चुकलं. माईक जवळ धरणं बे. असा ढिल्यासारखा काऊन उभा राहून राहिला. उभा राहा माणसासारखा. सरळ उभा राहा. असा नको करू. सोडू नको ना. आई वडिलाची सेवा करायची हो. लग्नापर्यंतच. हो. कितवीत आहेस. पाचवी. याचा आवाज वाढवा. साऊंड वाले. ओम डेकोरेशन याचा फुल आवाज ठेवा तुम्ही. त्याच्यात जास्त बोटं घालू नका. ते बोटं घालून जास्त मोठं करू नका. आवाजाची एकदम तुझ्यावर धरे. साऊंडचा आवाज काऊन पाळून राहिला तू. आवाज सहिता आवाजात तर क्वालिटी आहे. तू मांग मांग वळून राहिला. आई वडिलाची सेवा करायची हो. लग्नापर्यंत. नाही. मग कधीपर्यंत. मरेपर्यंत. आला तो काँग्रेसमध्ये. ह्या विचाराचा फरक समजले. हाय वैरागी बाबाच्या प्रबोधन व्याख्यानमालेचा फरक समजले. माणसं म्हणते कीर्तनानं प्रबोधनानं सतसंगानं लोक बदलत नाही आणि तमाशानं बिघडत नाही. आमचा दावा आहे कीर्तन प्रबोधन सतसंगानं लोक बदलतात. हे झाकण किती मिनिटात बदललं पा. वाचविता येते. नाही तर ते काय महिने आई वडिलाची सेवा कधीपर्यंत. मरेपर्यंत. त्याचं पक्क फाउंडेशन केलं मी. आणि मी शपथ घेतो की मी शपथ. म्हण नको म्हणून शपथ म्हणतो. शपथ घेतो की जीवनभर जीवनभर आई वडिलाला विसरणार नाही. आई वडिलांना विसरणार. दारू कधी पिणार नाही. दारू कधी पिणार. माईकच्या जवळ बोल. दारू कधी पिणार नाही. दारू कधी पिणार. मटण खाणार नाही. मटण खाणार. मित्रांना पाजदीत अपमान करणार नाही. मित्रांना नोकरी करणार. आला घेरात तू. मतदानाच्या लाटात आला. पण तरी त्याला बदलव तुम्ही. मित्रांना पाजली तर पेशीन काय नाही. कारण जगात देव कोण आहे. आई आणि दोघांचं नाव या रे पोट्टे होते बा. पोट्टे कसे पुढे सरकले. आता योजना येणं सुरू झाले. मतदान 11 तारखेचं आहे. माणूस सोडा लागते. भारत माता की वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. बोलो बाबासाहेब आंबेडकर की. बोलो छत्रपती शाहू महाराज की. चक्रधर स्वामींचा. सद्गुरु तुकाराम दादा की. आवाज दे. बोलो दत्तगीर महाराज की. भारत माता की. जगात देव कोण. आई आणि बरं झालं दोघांचं नाव घेतलं कडे. नाही तर काही लोक गाडीवर लिहिते आई तुझा आशीर्वाद बापाचा काय धनुर्वाद. पण तुकोबा राय सांगतात जगात देव कोण. आई आणि बाबा. हे पुस्तक घेऊन बसून जाय. गाडगे बाबाचं पुस्तक आहे. घरी जाऊन वाच. इथं वाचू नको. पुस्तक खिशात ठेव. पुस्तक खिशात ठेव रे. पुस्तक खिशात ठेव. इथं वाचू नको. तुका म्हणे माये बापे अवघी देवाची जरूरी. अवघी देवाची जरूरी. अवघी देवाची जरूरी. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची जरूरी. अवघी देवाची जरूरी. अवघी देवाची जरूरी. अवघी देवाची जरूरी. पुंडलिका काय केले परब्रह्म उभे केले. परब्रह्म उभे केले. परब्रह्म
असशील तर जाऊ द्या. रामभाऊ भाऊ ठाकरे, मी तुम्हाला धन्यवाद देतो ठाकरे साहेब. 79 पासून प्रार्थना करता तुम्ही इथं. अहो पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या विचारावर जुळलेले ठाकरे दादा. गडबड नका करू रे पोट्टो, अजून तर भरपूर विषय मजेशीर राहिले. मी त्यांच्यामुळे शिकलो. माझे गुरु सप्तखंजिरीची निर्माते सत्यवाल महाराज, त्यांच्यामुळे माझ्यासारखे 35 जण तयार झाले भाऊ. संदीप पाल, रामपाल, अक्षयपाल, ऋषीपाल, पंकजपाल, इंजिनियर भाऊ तुटे, तुषार सूर्यवंशी, दीपक भांडेकर, पवन दवंडे, मोहन लांडगे भाऊ, चरणदास हेलोडे आणि हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत आमचे आदरणीय भोरे महाराज. अनेक सप्तखंडी वादक निर्माण झाले भाऊ. आणि लोक प्रबोधनाचं काम आम्ही आमच्या कीर्तनातून करत राहतो. पोट तिडकीने कीर्तन मांडतो. मला या खंजिरीत वाईट व्यसनाची भीक द्या. आजपासून संकल्प घ्या. माय बापाच्या भरोश्यावर जगणं तरुण पोराईनं बंद करा. स्वतःच्या पायावर उभे राहा आणि निर्व्यसनी जीवन ठेवा. निराशा काळा जीवनातली अलीकडे आपल्या तरुण पोराईमध्ये, कारण संत विचार कमी असल्यामुळे, संतांच्या विचाराच्या कव्हरेज मध्ये नसल्यामुळे, धाडस नसल्यामुळे ताकद वाढत नाही. आध्यात्मिक गोष्टीचं बळ पाठीशी हवं. त्यासाठी वाचनाकडे चाला. हिंमत हरू देऊ नका. अलीकडे पोट्टे लगेच आत्महत्येचं डिसिजन घेऊन राहिले. लगेच निराश होतात. शेतकरी आत्महत्या करून राहिले. ते शेती पिकत नाही म्हणून करतात. उत्पादन खर्चावर भाव भेटत नाही म्हणून करतात. पण अलीकडे लहान लहान पोरं आत्महत्या, माय बापाले ढवसा देतात. मोटरसायकल घेऊन नाही दिली तर आत्महत्या करतो. अरे तुले लहानाचं मोठं करते तो बाप. तुले जन्म देते तुझी माय. उन्ही तानी जीवन जगते. तुले उपाशी तापाशी ते राहते बिचारी. तुले मोठं करते. अरे काठीच्या झाडाले तुले दिवसभर बांधते, वावरात कापूस असते. मायबाप बोलले तर तरुण पोरं आत्महत्या करून राहिले रे. कारण बापानं गाडी घ्यायला पैसे नाही दिले, आत्महत्या. मोबाईल घ्यायला पैसे नाही दिले, आत्महत्या. लहान लहान पोराईच्या तरुण पिढीच्या पाया लागतो. स्वतःच्या भरोश्यावर उभे राहा. मारवाडी, गुजराती, ब्राह्मण लोकांचा आदर्श घ्या. ब्राह्मण लोक डोक्याने चालतात. याचे लेकर खारका बदामा कुटू कुटू खातात. आपले टुकू टुकू पाहतात. आपल्याला रिकामचोड गोष्टीचं टेन्शन. 12-12, 1-1 वाजे लोक झोपत नाहीत. लोक आता 7-8 दिवस मतदानाचं टेन्शन नाही. शिफ्ट आलीच पाहिजे. याला काही भेटत नाही. भेटून भेटते काय अर्ध झाकण. माणूस केवढ्या टिकल्या चालला मतदानाच्या पहिल्या रात्री पावर. 1 दारूची बॉटल, 1 किलो मटन, 1 500ची नोट, 1 500ची नोट, 1 दारूची बॉटल, 1 किलो मटन आणि कोणाचंही दाबते बॉटल. त्याच्यातच ऊस येते रातभर. शीट पडली कशी. अबे संडासातली शीट फुटली कशी पाणी. लेकरीवर संस्कार द्या आणि तरुण पिढीने निराश होऊ नका. आत्महत्येचा डिसिजन घेऊ नका. आणि माझी प्रार्थना आहे तुम्हाला, स्वतः उद्योग करा. तसे साऊंड वाले, एडो शूटिंग वाले, एवढा गजब धंदा आहे हा शूटिंगचा. तुम्हाला वाटतंय काय सोपा आहे का हे? लगन शरीर फुल मोसम आहे तुमचा. काही कॅमेऱ्यावाले जाणून बाईच्या इकडे. तुम्ही नाही, तुम्ही तर आपले माणसं हो. तुमची गोठच नाही, तुमचा एकच चालू आहे आपला. काही कॅमेऱ्यावाले जाणून. एखादी म्हातारी म्हणतात आली म्हणते भंगार चोरी बीच में आले. मी हसवतो यासाठी. हसणं व्यायाम आहे. हसत राहा, खुशीत राहा. जीवन कमी दिवसाचं आहे. वर्गणी बाकी असेल तर आणून द्या. काही आपली पुण्यतिथी जयंती होत नाही हे लिहून ठेवा. काही पैसा संघ येत नाही. पैशाने जर माणूस मोठा झाला असता तर रावणाची लंका सोन्याची होती. रावण म्हणता घंटा लागतंय. त्याची लंका सोन्याची होती. बंदी लंका, ज्याची लंका सोन्याची होती त्याची पुण्यतिथी जयंती नाही. आपली कुठे लुना गाडी मिळवतो बे. आवऱ्यातले पुरत नाही, लाटावर चढत नाही. प्रत्येक वावरात बोर आहे. पण 35 जरी बोर मारले त्यातले 34 फेल आहेत. एकच चालू आहे. काही लोक बोर नको करून, तूही बोर नको. पैसा म्हणजे सगळंच काही असतं. पैशाने जर सर्व मिळालं असतं. रावण म्हणजे मामुली माणूस होता का राजो? त्या काळातला गर्भ श्रीमंत. त्याची लंका सोन्याची होती.
रावणाच्या घरात लोकसंख्या किती होती त्या काळात? रावणाला का गंमतचा कंट्रोल भेटत असेल का? रावणाचं कंट्रोल म्हणजे आपला 10 एकरातला गहू. पण रावण आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण, त्याला भारी पीस होतो कुंभकर्ण. ते एकदा झोपलं की झोपलं, 6 महिने उठेच ना मावशी. आणि एकदा उठलं की झोप्याचं नावच ना घे. विचित्र पीस होतो कुंभकर्ण. सांगा आता तो झोपला त्यावेळेस बरा, पण झोपेतून उठला 6 महिन्यानं जर कुंभकर्ण झोपेतून उठला आणि संडासले गेला, 6 महिन्याचा माणूस राजा, 2 दिवसाचं लेकरू नाही आवरत व्हायची. ते लंबीदार भेटते हा 6 महिन्याचा कुंभकर्ण काय गंमतचा माल भेटत असेल. आणि हा जर एखाद्याच्या वावरात संडासला गेला तर भाग्यच फुललं समजा. 6 महिन्याचा अरे पैसा वैभव कामी नाही येणार. मला सांगा, पैशाने जर सर्व काही मिळालं, पैसाच जर सर्व काही देत असेल तर कोणाकोणाकडे लाखो रुपये, अनेक बँकेत पैसे जमा, पती पत्नी पण मुरबळलंय, पण एखाद्या गरीबाच्या झोपडीत येऊन पा, उभं राहायला जागा नाही. 9 पोरी 9 माय बाई तरी म्हणते काही एवढी जत्रा घरात मावत नाही तरी पाहिजेच पाहिजे. तुम्ही पहा, शक्यतोवर गरीबाच्या घरी बिमारी येत नाही, कारण त्या बिमारीला माहितात याच्या घरात आपली सोय होत नाही. बिमारी सोय पाहून जाते. गरीबाच्या घरी उंदीरही येत नाही, आले गलतीनं मुक्कामही करत नाही. जाताना शपथ घेते, मरील पण तुझ्या घराचा दरवाजापर्यंत लिहून ठेव. याच्यानंतर कधी पेट्रोल पंपावर मुक्काम करीन, पण तुझ्या घरात ज्वारीचा दाना नाही का रातभर उपाशी झोपलो. म्हणून परमार्थ करा. एवढा मोठा हा कार्यक्रम ही मंडळी घडून आणतात. त्यांचं या कार्यक्रमात सहकार्य आहे भाऊ. मी त्या सर्व आयोजक मंडळींना धन्यवाद द्यावा लागेल. आदरणीय आयोजक मंडळीचा खूप खूप आभारी आहोत. एवढं मोठं अन्नदान आणि तरुण पिढीचं सहकार्य आहे, कारण आज हा कार्यक्रम सर्वांचा आहे भाऊ, की सबके लिए खुला है मंदिर जा हमारा मतभेद को भुला के, मंदिर ये हमारा सबके लिए खुला है, मंदिर ये हमारा. आदरणीय संतोष दादा विखेजींना धन्यवाद द्यावा लागेल. आदरणीय रमेश भाऊ पांडव असो की मग ठाकरे साहेब असो भाऊ, या सर्व आयोजक मंडळी, सरपंच आणि आदरणीय उपसरपंच साहेब, मी आपलाही आभारी आहे उपसरपंच साहेब. आज गावाला गरज आहे भाऊ या सतसंगी विचार मंडळीची. मी आपला खूप खूप आभारी आहो. आणि लेकरांवर संस्कार द्या, सतसंग द्या. इथं प्रार्थना होते रोज, सामुदायिक प्रार्थनेत लेकरं पाठवा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. लेकराची मोबाईल मायबापानं तपासा. आणि मोबाईल काळाची गरज आहे. ज्याच्याकडे नशीन त्याला उद्याच घेऊन द्या. मोबाईल काळाची गरज आहे. नशीन तर उद्या बुकिंग करा, कारण मोबाईलमुळे जगात काय चाललं ते कळते. मोबाईलमुळे नॉलेज वाढते, ज्ञान वाढते, माहिती वाढते, जगातल्या हालचाली समजतात. केवढी माहिती देते मोबाईल. जरूर घ्या मोबाईल, पण महत्वाची सूचना आहे का, त्याच्याकडे नशीन त्यानं उद्याच घ्या. पण 10,000चा असेल तर 20चा घ्या, 20चा असेल तर 40चा घ्या, 40चा असेल तर 50चा घ्या. पण महत्वाची सूचना आहे का, मोबाईल 50चा घे, पण महिन्याची 60,000 कमावण्याची ताकद ठेव, तर मोबाईल 50चा घे. नाही तर बापाच्या भरोश्यावर जगत, दुसऱ्याच्या पोरीला मिस कॉल देत. मोबाईल 20,000चा आणि बॅलन्स 1.5 रुपये. या लहान लहान झाकणीले काय काम आहे रे मोबाईलचं? या पोट्ट्याची मोबाईल तपासा बरं तुम्ही. काय काम आहे पोट्ट्याला मोबाईल यायचं? आणि याची मोबाईल तपासा. रामायण आणि महाभारतच आहे सगळं. ती जुनं रामायण नाही, त्या रामायणातली सीता रावणानं नेली, पण सीतेच्या अंगाला धक्का लावला नाही. रावण इज्जतदार होता. रावण म्हणजे का मामूली माणूस होता का? सीता जरी रावणानं पळवली, लोकाईने प्रश्न केला रावणाले, सीता पळवली म्हणे, पण सीतेच्या अंगाला धक्का लावला नाही.
रावणानं उत्तर दिलं, सीता जरी पळवली म्हणे, पळवताना माझ्या मुखातलं एक वाक्य बाहेर आलं होतं, ते म्हणजे माता. ना मोठ्या बिंदूचं ऑपरेशन ते लिहून देतो. मेरे सीने में तेरा दिल धड़के, तेरे सीने में मेरा दिल. अलग अलग अब रहना है मुश्किल, मरना है आसान. ओ मेरी जान, चक्रधर स्वामी मागून पाहून राहिले आणि तुम्ही काय म्हणून राहिले? जान अरे तुमच्या वयाला शोभत नाही ते. ओ मेरी जान. खबरदार, त्याच्यापेक्षा अभंगात लक्ष घाला. भजन पा, तुम्ही जानच्या काऊन मागे लागले? काय वाईट गाण्याच्या मागे लागले हो? या गाण्यानं एवढे पागल झाले पोट्टे. बरं या लहान लहान पोट्टी वैशी मोबाईल आहे, निरा पोरायले म्हणून फायदा नाही. बरो काय पाहिजे पोट्टीच्या फोना? टुकुर टुकुर देखते हूँ प्यार, जुल्फे तेरी चेहरा तेरा, बेकदर सनम ये तेरा दीवानापन. काय पागल झाले पोट्टे फोनात. रात्री 12-12 वाजे लोक झोपत नाही. काही काही झाकणं तर ते कानात घालते आणि एकटेच हसते. असं वाटतं काय पागल गिगल झाले बापराजे. कवडी लक्ष नाही द्यायचं. ते कानात फोन घालते, बाप मरून राहिला तिकडे आत्महत्या करून, आणि कानात फोन घालून राहिले एकटेच हसते. पागल झाले रे. मोबाईल मध्ये पागल न कळू. अरे राष्ट्रसंताचं साहित्य वाचा, चक्रधर स्वामीचा विचार वाचा. मोबाईल घेऊ नका म्हणणं नाही, मोबाईलातलं चांगले गुण घ्या. काय काळ होता जुना संस्कृतीला मानणारा. मोठ्या भावाच्या पुढे लहान भाऊ बोले ना, बापाच्या पुढे पोरगा बोले ना, सासऱ्याच्या समोरून सुनबाई गेली, डोक्यावरला पदर पडे ना. एवढंच नाही तर एक महिना नवरदेव नवरीशी बोले ना. विचारा आजीला बोलली होती का आजी तू? आजी म्हणते बुवाऱ्या माझ मागं लागला का मागापासून? सगळं काय मलाच विचारतं काय? आजी म्हणजे आमच्या काळात नव्हतं बापा असं. आमच्या काळात जास्तीत जास्त खुनाखाना होते म्हणतात. बुडाबुडीले खुना आहे फक्त. पण आज काळ बदलला आजी. लग्न जुटलं, साक्षगंध झालं, टिवे लागलंय, आणि हा पिस्तुल्या घरी आला. आल्या आल्या फोन लावतो, मला तुझ्या वाचून करमत नाही. असं वाटते आपलं लग्न आजच नाही पाहिजे होतं. दिल के